साहेबांनी आज 35 जिल्ह्यांमधनं ऑक्सिजन प्लांट जे PM केअरमधनं जे आपल्याला पूर्ण देशाला जे प्रोव्हाइड केलेलं होतं, कोविडच्या पिरियडमध्ये जे प्रॉब्लेम्स आपले सर्वांनी जी ऑक्सिजनमुळे फेस केलेली आहे त्याच्यासाठी हे प्लांट प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाही पण जिथे जिथे दिलं त्याचं आज सार्वजनिक अशा देशामध्ये फक्त 35 जिल्हे 35 डिस्ट्रिक्टमध्ये PM साहेबांनी ऑनलाईन त्याचं इनॉग्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा आणि ते अमरावती त्यांनी निवडला आणि त्यांनी ऑनलाईन त्या PM केअर ऑक्सिजनचा प्लांटच्या आज इथे इनॉग्रेशन PM साहेबांनी केलं. त्याच्यासाठी मी त्यांचा मनापासून धन्यवाद करते. आज नवरात्रीचे दिवस सुरू होत आहे आणि याच दिवशी त्यांनी निवडलं आणि पूर्ण देशामध्ये मी देवाला अंबे माताची चरणी एवढंच प्रार्थना करेन की कोविड तिसरी लाट आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊ नये, देशात येऊ नये, जिल्ह्यात येऊ नये. पण जर आला तिसरे लाट जर आली तर त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन कोणाला पाहिजे असेल ते मागे जे ऑक्सिजनमुळे लोकांचे जीव गेले तो काळ आपले देशामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात तो पिरियड येणार नाही. त्याच्यासाठी हे सुविधा आपले जिल्ह्यामध्ये असे 3 प्लांट आणि 4था प्लांट आपण आणलेलं होतं. 3 प्लांट आपण PM साहेबांनी केअर फंडातून दिलं आणि एक आपण आलेलं आहे CSR फंडमधनं. ते असे 4 प्लॅन आपण केंद्राकडनं आलेले आहे आणि ते आज उद्घाटन PM साहेबांनी केलेले आणि सगळे जनतेला आज मी म्हणते ना की PM साहेब ज्या इनॉग्रेशन स्पीच देत होते त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा उल्लेख करत होते. कसे वॅक्सिनेशन त्यांनी दिलेलं आहे, वॅक्सिनेशन किती झाले, पहिला डोस किती झाला, दुसरा डोस किती झाला, आयात कशी थांबवली आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करून आता इम्पोर्ट करण्याची बारी आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच आपला देश पाहत आहे की कोणती वॅक्सिनेशन, मेडिसिन, ऑक्सिजन प्लॅन, PPE किट प्रत्येक गोष्टी हेच पिरियडमध्ये आणि PM साहेब नरेंद्र मोदी साहेबांनीच सुरुवात केलेली आणि आतापर्यंत आपण सगळे बाहेरून आयात बोलवत होतो पण आत्ता आपण मॅन्युफॅक्चरिंगसाठी एवढा स्ट्रेंथ आपल्याला आला आहे. मला वाटतं PM साहेबांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद देते की अंबेची चरणी त्यांनी अमरावतीला निवडलं आणि ऑक्सिजन प्लॅनचं उद्घाटन त्यांनी स्वतः उत्तराखंडमध्ये बसून अमरावतीच्या ऑक्सिजन प्लॅनचं उद्घाटन केलं. त्याच्याबद्दल PM साहेबांचा हेल्थ मिनिस्टरचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि आमची जनता महाराष्ट्रामधली आणि देशातली त्यांना सर्वांना नवरात्राची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि अंबे माताची चरणी एवढं प्रार्थना करते की कोविड आमच्या देशात आणि आमच्या राज्यात येऊ नये एवढीच प्रार्थना देवी चरणी करते आणि सगळ्यांना नवरात्रीची